नमस्कार, मी प्रियंका माझ्या एज्युकेशनल इन्फॉर्मेशन चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपण विषय घेतला आहे निबंध लेखन प्रकार 4, त्यामध्ये आत्मवृत्तपर निबंध। आता त्यामध्ये सुद्धा आपण एक विषय घेतला आहे फुलाचे आत्मवृत्त। मुद्दे असे आहेत: माणसांकडून कौतुक, भवितव्याची जाणीव, अल्प आयुष्य पण तेही सत्कारणी लावण्याचा प्रयत्न, जन्मापूर्वी अनेक वेदना, स्वतःसाठी काही नाही सर्व दुसऱ्यांसाठी, हे जीवन ध्येय त्यामुळे जीवन सार्थकी। आता आपण विषय कोणता घेतला आहे? फुलाचे आत्मवृत्त। आत्मवृत्त म्हणजे काय? तर ते फूल, फळ, झाड जे स्वतःविषयी माहिती देत आहे, स्वतःविषयी चांगल्या वाईट गोष्टी सांगत आहे, त्याला म्हणतात आत्मवृत्त। मग व्यक्तीचे सुद्धा आत्मवृत्त असते, पण आज आपण कशाचे आत्मवृत्त विषय घेतला आहे? फुलाचे आत्मवृत्त। माणसांकडून फुलाचे कौतुक, माणसे किती फुलाचे कौतुक करतात, त्या फुलाला स्वतःच्या भवितव्याची जाणीव माहिती असते, ते आपण याच्यामध्ये लिहू शकतो। अल्प आयुष्य, फुलाचे केवढेसे आयुष्य असते पण तेही सत्कारणी लावण्याचा प्रयत्न, जन्मापूर्वी अनेक वेदना होतात फुलाला, स्वतःसाठी काही नाही, फूल हे नेहमी स्वतःसाठी जगत नाही तर ते दुसऱ्यांसाठी, हाच त्याचे जीवन ध्येय असते। म्हणजे काय? तर फूल हे देवाच्या प्रतिमेवर किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्यावर किंवा त्याच्या फोटोवर फुलाचा उपयोग होतो। म्हणजे फूल हे प्रत्येक ठिकाणी, चांगलं कार्यक्रम असो किंवा वाईट, प्रत्येक गोष्टीसाठी फुलाचा उपयोग केला जातो। मग ते लग्न असो, कोणताही कार्यक्रम असो, अशा सर्व कार्यक्रमांसाठी फुलांचा वापर केला जातो। मग यामध्ये फुलाने स्वतःबद्दल माहिती दिली आहे असे आपण नमूद करायचे मुद्द्यांच्या आधारे। धन्यवाद। मी दिलेली माहिती जर तुम्हा सर्वांना समजले असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर रोज डेली एपिसोड येतात, संध्याकाळी 12 वाजता आपण ते टाकत असतो आणि त्यामध्ये शॉर्टसुद्धा असतात, ते बघा, समजावून घ्या। आणि तुम्हाला जर नवीन नवीन अभ्यासाविषयी माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून सांगा की अशा पद्धतीने आम्हाला व्हिडिओ टाकत जावा, तर तशा पद्धतीने मी टाकण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।